Hello friends, in the last week we have studied up to example number 1 in practice set 3.1. Today we are going to see from second example in practice set 3.1. Second example is, this is figure. Example is, in this figure O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. If OR is equal to 10 cm and radius of the circle is equal to 5 cm, radius is 5 cm, then what is the length of each tangent segment? Length of each tangent segment. And second is, what is measure of angle MRO? And third is, what is the measure of angle MRN? Measure of angle MRN. उदाहरण कसं आहे आकृतीमध्ये O केंद्र असलेलं वर्तुळ आहे. वर्तुळाच्या बाह्य भागातील R या बिंदूतून RM आणि RN हे दोन काढलेले स्पर्शिका खंड आहेत. OR ची लांबी 10 सेंटीमीटर असेल आणि या वर्तुळाची त्रिज्या जर 5 सेंटीमीटर असेल तर आपल्याला लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट, प्रत्येक स्पर्शिका खंडाची आपल्याला लांबी काढायची आहे. स्पर्शिका खंडाची लांबी म्हणजे RM आणि RN या दोन स्पर्शिका खंडांची लांबी काढायची आहे. मेजर ऑफ अँगल MRO या अँगलचं माप काढायचं आहे आणि मेजर ऑफ अँगल MRN या संपूर्ण अँगलचं आपल्याला माप काढायचं आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काही रचना करावी लागणार आहे. OM आणि ON हे दोन आपल्याला रेषाखंड काढावे लागतील. आपण सुरुवात करतोय. पहा, ड्रॉ सेगमेंट OM and segment ON. Now angle OMR is equal to angle ONR is equal to 90 degree. OMR आणि ONR हे दोन कोन 90 अंशाचे आहेत. याला कारण काय? टँजंट थेरम, स्पर्शिकेचं प्रमेय आहे. काय स्पर्शिकेचं प्रमेय? वर्तुळाची स्पर्शिका आणि स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या या दोघांमधील कोन हा काटकोन असतो. त्यामुळे हे दोन कोन 90 अंशाचे दिले. आपल्याला काय काढायचं आहे? पहा, रेडियस 5 सेंटीमीटर आहे. दिस इज 5 सेंटीमीटर, दिस इज 5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट RM आणि RN काढायचं आहे. इन धिस और धिस राइट एंगल ट्रायंगल हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. या दोनपैकी कुठल्याही एका काटकोन त्रिकोणामध्ये पहा, या काटकोन त्रिकोणाची ही हायपोटेन्यूज कर्व माहित आहे, एक साइड माहित आहे, आपल्याला दुसरी साइड काढायची आहे. इन राइट एंगल्ड ट्रायंगल OMR बाय पायथागोरस थेरम OM square plus RM square is equal to OR square. OM 5 square plus RM square is equal to OR is 10 square. 25 plus IM square is equal
equal to 100. REM square is equal to 100 minus 25, 75. REM square is 75. We have to find REM taking square root of both sides. REM is equal to square root of 75, that is square root of 25 into 3. Square root of 25 is 5. 5 into root 3. REM is 5 into root 3. Similarly, REM is equal to 5 into root 3. Tangent segments drawn from a point which is outside the circle, these tangent segments are congruent. Therefore, REM is equal to 5 into root 3 centimeter. Therefore, आपण उत्तर शेवटी लिहूया. पुढे आहे मेजर ऑफ एंगल MRO. MRO या एंगलचं माप काढायचं आहे, या कोनाचं माप काढायचं आहे. पहा, हा राइट एंगल ट्रायंगल आहे. इन राइट एंगल ट्रायंगल OMR, OM is equal to 5 centimeter and OR is equal to 10 centimeter. That is, OM is equal to 1/2 OR. काय दिसते या काटकोन त्रिकोणामध्ये OM 5 आहे, OR 10 आहे. OM ची लांबी ही OR च्या लांबीच्या निम्मे आहे. आपला 30, 60 आणि 90 डिग्री ट्रायंगल थिअरम आहे. 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणाचं प्रमेय आहे. काय 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणात 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. याचा कॉन्व्हर्स काटकोन त्रिकोणामध्ये एखादी बाजू दुसऱ्या बाजूच्या जर निम्मी असेल तर त्या बाजू समोरील कोन हा 30 अंशाचा असतो, किंवा एखादी बाजू जर कर्णाच्या निम्मी असेल तर त्या बाजू समोरील कोन हा 30 अंशाचा असतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, therefore measure of angle MRO is equal to 30 degree. Converse of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. हा कोन 30 अंशाचा आलेला आहे. नंतर आपल्याला तिसरी बाब काढायची आहे. मेजर ऑफ एंगल MRN. या संपूर्ण कोनाचा आपल्याला माप काढायचा आहे. या संपूर्ण कोनाचं माप म्हणजे या दोन कोनांच्या मापांची बेरीज. या कोनाचं माप 30 अंश आलेलं आहे. सिमिलरली measure of angle MRO is equal to 30 degree. या त्रिकोणात बघा, इथे जी सिच्युएशन आहे तीच आहे. राइट एंगल ट्रायंगल आहे, ही बाजू कर्णाच्या निम्मी आहे, त्यामुळे या बाजू समोरील हा कोन 30 अंशाचा असणार आहे. therefore measure of angle MRN is equal to measure of angle MRO plus measure of angle MRO is equal to 30 degree plus 30 degree is equal to 60 degree. या कोनाचं माप 30 आणि 30 60 अंश असे येईल. शेवटी आपल्याला उत्तर लिहिले पाहिजे. therefore length of each
tangent segment is equal to 5 into root 3 centimeter. Second, measure of angle MRO is equal to 30 degree. And third is measure of angle MRN is equal to 60 degree. अशा पद्धतीनं आपल्याला शेवटी उदाहरणाच्या शेवटी आपल्याला उत्तर द्यायला. त्यानंतर नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. Third example is like this. In the figure, segment REM and segment RN are tangent segments of a circle with center O. Prove that segment OR bisects angle MRN as well as angle MON. पहा उदाहरण कसं आहे. काय दिलं आपल्याला? सेगमेंट RM and segment RN are tangent segments. RM आणि RN हे दोन स्पर्शिका खंड आहेत. काय सिद्ध करायचं आहे? सेगमेंट OR bisects angle MRN this angle and angle MON this angle. रेषाखंड OR हा कोन आणि हा कोन या दोन्ही कोनांना दुभागतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपण केव्हा म्हणणार आहे रेषाखंड OR हा या कोनाला आणि या कोनाला दुभागतो असं आपण केव्हा म्हणणार आहे? हे दोन कोन एकरूप आले आणि हे दोन कोन एकरूप आले की आपण म्हणणार आहोत सेगमेंट OR bisects this angle and this angle. म्हणजे आपल्याला हे दोन कोन एकरूप दाखवायचे आहे, हे दोन कोन एकरूप दाखवायचे आहे. त्यासाठी आपल्याला त्याचं प्रूफ कसं आहे बघा. पहा इथे काय दिसतंय. OMR आणि ONR हे दोन जे कोन आहेत, these two angles are right angles.
because tangent segments, angle between tangent and radius. Then OR या ट्रायंगलची बाजू आणि या ट्रायंगलची बाजू या दोन्ही बाजू कॉमन आहेत, त्यामुळे एकरूप असणार आहे. या ट्रायंगलची OM साइड या ट्रायंगलची ON साइड कॉन्ग्रॅट असणार आहे. रेडियस ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. अगेन धिस साइड आणि धिस साइड या दोन्ही साइड्स कॉन्ग्रॅट्स आहेत, कारण लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट्स स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. इथे आपल्याला ह्या दोन पहिल्यांदा आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवावे लागतील. हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला काय काय दिसतंय? या दोन त्रिकोणामध्ये ह्या दोन बाजू एकरूप आहेत, या दोन्ही त्रिकोणांची ही बाजू एकरूप आहे, ह्या दोन्ही त्रिकोणांचे ह्या दोन बाजू एकरूप आहेत, या दोन त्रिकोणामध्ये हा कोन एकरूप आहे. आपल्याला हे दोन ट्रायंगल्स एकरूप दाखवावे लागतील. दोन प्रकारे आपल्याला एकरूप दाखवता येतील. एक राइट अँगल ट्रायंगल्स असल्यामुळे याचा हायपोटेन्युअस एकरूप आहे, याची ही साइड एकरूप आहे. बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट वी कॅन say that these two triangles are congruent. Again, these two sides are congruent, and these two angles are congruent. Therefore, these two triangles are congruent by SAS test. Again, these two sides are congruent. This side is common. These two sides are congruent. Therefore, these two triangles are congruent by SAS test. हे दोन ट्रायंगल्स तीन कसोटीने आपल्याला एकरूप दाखवता येतील. तीन पैकी कुठली एक कसोटी घ्या आणि त्या कसोटीने हे दोन त्रिकोण पहिल्यांदा एकरूप दाखवा. In triangle OMR and triangle ONR, side OM congruent side ON, radius of the same circle. Then side OR congruent side OR, common side. Angle OMR congruent angle ONR, each 90 degree. Therefore, triangle OMR congruent triangle ONR. Yes test. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. दोन त्रिकोण एकरूप आल्यानंतर आपण असं म्हणू शकतो, therefore angle ORM congruent angle ORN. या ट्रायंगलचा ORM हा कोन, याचा ORM हा कोन, हे दोन कोन एकरूप. and या ट्रायंगलचा हा कोन angle MOR congruent angle NOR. जेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप येतात तेव्हा we know that corresponding sides and corresponding angles of congruent triangles are congruent. Therefore, these two angles are congruent. या दोघांना रिझन येईल corresponding angles of congruent triangles. That is, काय हे दोन कोन एकरूप आले, म्हणजेच काय, that is segment OR bisects angle MRN and angle MON. हे दोन कोन एकरूप आले, याचाच अर्थ रेषाखंड OR हा या कोनाला
आणि या कोणाला दुभागतो. सर्व तर व्यवस्थित काय अडचण नाही. नेक्स्ट टॉपिक इज टचिंग सर्कल्स म्हणजे स्पर्श वर्तुळे. इफ देर आर टू सर्कल्स इन अ प्लेन and these two circles touches each other, then these two circles touch each other in externally or internally. पहा, जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा एक तर ती एकमेकांना एक्सटर्नली बाहेरून स्पर्श करतात किंवा इंटरनली आतून स्पर्श करतात. इथे काय दिसतंय पहा, एम आणि एन सेंटर असणारी दोन वर्तुळ आहेत. ही एकमेकांना पी या बिंदूमध्ये स्पर्श करतायत, बाहेरून स्पर्श करतायत. हे एम सर्कल असलेलं सेंटर आहे, एम सर्कल असलेलं एम सेंटर असलेलं हे सर्कल आहे आणि एन सेंटर असलेलं हे दुसरं सर्कल आहे. ही दोन सर्कल्स एकमेकांना आतून स्पर्श करतायत. त्यामुळं these two circles are externally touching circles, these two circles are internally touching circles. या दोन्ही वर्तुळांना बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणतात आणि या दोन वर्तुळांना अंतरस्पर्शी वर्तुळे असं म्हणतात. आता पुढचा भाग असा आहे, the centers of touching circles and their point of contact, these three points are collinear. दोन स्पर्श वर्तुळांचा केंद्रबिंदू आणि त्यांचा स्पर्श बिंदू हे तिन्ही बिंदू एकरेषीय असतात. इथे आपल्याला दिसतंय का या दोन्ही वर्तुळामध्ये एम एन आणि पी हे तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. नेक्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली अँड इंटरनली टचिंग सर्कल्स. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूमधील अंतर आणि अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूमधील अंतर काय असेल असा प्रश्न आहे. समजा हे जे मोठं सर्कल आहे त्याची रेडियस r1 आहे आणि लहान वर्तुळाची रेडियस r2 आहे. या मोठ्या वर्तुळाची रेडियस r1 आहे इथून इथपर्यंत आणि या लहान वर्तुळाची रेडियस r2 आहे. या दोन सेंटर मधील अंतर किती असेल? द डिस्टन्स बिटवीन these two centers is equal to radius of first circle plus radius of second circle. What is the difference between these two centers? The distance between these two centers is equal to radius of this bigger circle minus radius of this smaller circle. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदूमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेइतकं असतं आणि अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर हे या दोन्ही वर्तुळांच्या ज्या त्रिज्या आहेत त्या त्रिज्यांच्या फरका एवढं असतं असं आपल्याला म्हणता येईल. लिहिलेलं आहे काहीतरी. डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ externally touching circles is equal to sum of their radii, that is r1 plus r2, r1 plus r2, and distance between the centers of internally touching circles अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर is equal to difference between their radii, त्यांच्या स्पर्शिकामध्ये त्यांच्या त्रिज्यामध्ये फरक एवढा असतं, that is r1 minus r2. हे जे दोन भाग आहेत याच्यावर परीक्षेला 1 मार्कासाठी
जातो. Now practice set 3.2 example number 2. Two circles of radius 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. Find the distance between their centers. आताच म्हणतो तुम्हाला की एक मार्काला अशा स्वरूपाचा भागावर प्रश्न विचारला जातो. Here radii of the circles are 5.5 cm and 4.2 cm and these two circles touch each other externally. What is the distance between their centers? दोन बाह्य स्पर्शी वर्तुळे, एकाची त्रिज्या 5.5 आहे, दुसऱ्याची 4.2 आहे आणि या दोन वर्तुळांच्या केंद्रामध्ये आपल्याला अंतर काढायचं आहे. पहिल्यांदा आपण व्यवस्थित पाहावं की ती दोन सर्कल्स एक्सटर्नली टचिंग आहेत की इंटरनली टचिंग आहेत. इथं ही दोन वर्तुळ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला असा आहे द डिस्टन्स बिटवीन centers of externally touching circles is equal to the sum of their radii, त्यांच्या त्रिज्यांची बेरीज is equal to 5.5 cm plus 4.2 cm is equal to 9.7 cm. The distance between centers of externally touching circles is equal to 9.7 cm. यानंतर सर लास्ट एक्झाम्पल. Fourth example is like this. In this figure, the circles with centers P and Q touch each other at point R. A line passing through R meets the circles at A and B respectively. Prove that segment AP parallel segment PQ, triangle APR similar triangle RQB, and third is find angle RQB if angle PAR is equal to 35 degree. पहा काय म्हणते P आणि Q केंद्र असलेली दोन वर्तुळे एकमेकांना R या बिंदूमध्ये स्पर्श करतात. R या बिंदूतून जाणारी रेषा या दोन्ही वर्तुळांना A आणि B या दोन बिंदूमध्ये छेदते. आपल्याला पहिल्यांदा सिद्ध करायचं आहे सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट BQ. हे दोन AB आणि BQ हे दोन रेषाखंड एकमेकांना समांतर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपण केव्हा म्हणू शकतो दोन रेषा समांतर आहेत एकमेकांना? पहा, ह्या जर दोन रेषा असतील, ह्या दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे हे संगत कोन किंवा हे विक्रम कोन जर एकरूप असतील किंवा हे अंतरकोन जर पूरक असतील तर आपण ह्या दोन रेषा समांतर आहेत असं म्हणू शकतो. आता मग आपल्याला यापैकी काय दाखवता येईल पहा. In this triangle APR, PA congruent PR, radii of the same circle. Therefore, these two angles are congruent, converse of isosceles triangle theorem. Similarly, in this triangle QR congruent QB, radii of the same circle. Therefore, these two angles are congruent, converse of
बाजू जर एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात, म्हणून हे दोन कोन एकरूप आहेत. या त्रिकोणामध्ये तसंच आहे, ह्या दोन बाजू एकरूप आहेत या त्रिकोणाच्या, कारण ह्या वर्तुळाच्या ह्या दोन त्रिज्या आहेत म्हणून ह्या दोन बाजू एकरूप, म्हणून या बाजू समोरचे कोन एकरूप आहेत. इथे हे दोन कोन एकरूप आले, हे दोन कोन एकरूप आले, परंतु हे दोन कोन एकरूप आहेत, विरुद्ध कोन आहेत, आणि मग हे दोन कोन एकरूप असतील, हे दोन कोन एकरूप असतील आणि हे दोन कोन एकरूप असतील तर आपण असं म्हणू शकतो 1 2 3 4 हे चारही कोन एकरूप आहेत. चारही कोन एकरूप आहेत म्हणजेच हे दोन कोन एकरूप आहेत. आता मग AB आणि QB या दोघांची AB ही ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिक आहे, आणि तयार होणारे हे अल्टरनेट अँगल्स आहेत, एकरूप आले, आणि मग बाय अल्टरनेट अँगल टेस्ट वी कॅन से दैट सेगमेंट AP and segment BQ, these two segments are parallel. आता आपल्याला हे लिहावं लागेल. पहा, तीन ट्रायंगल APR PA congruent PR, radii of the same circle, therefore angle PAR congruent angle PRA. Equation 1, converse of isosceles triangle theorem. Similarly, in triangle QRB, QR congruent QB, radii of the same circle, therefore angle angle QRB congruent angle QBR. This is equation 2. त्याला आपण काय म्हणते, converse of isosceles triangle theorem. But angle PRA congruent angle QRB opposite angles, therefore angle PAR congruent angle QBR. त्याला इक्वेशन 3 म्हणा. कशाच्या आधारे लिहिले आपण, फ्रॉम 1 याला 4 म्हणा, याला 3 म्हणा, फ्रॉम 1 2 and 3. हा, एक मध्ये काय आलंय, हे दोन कोन एकरूप आहेत, दोन मध्ये काय आहे, हे दोन कोन एकरूप आहेत, तीन मध्ये काय आहे, हे दोन कोन एकरूप आहेत, हे दोन कोन एकरूप असतील, हे दोन कोन एकरूप असतील आणि हे दोन कोन एकरूप असतील तर आपण म्हणू शकतो हे दोन कोन एकरूप आहेत. अँगल PAR congruent angle QBR. Therefore segment AP parallel segment BQ. Alternate angles test
of parallel lines. समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी आहे. AP आणि QB यांची ही छेदिका आहे आणि तयार होणारे हे अल्टरनेट अँगल्स एकरूप आहेत, म्हणून AP आणि QB समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. यानंतर आपल्याला पुढचं सिद्ध करायचं आहे ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB. हे दोन ट्रायंगल्स आपल्याला काय करायचे आहेत, सिमिलर आहेत, समरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पहा इथं आपल्याला दिसतंय in these two triangles, पहा 1 2 3 आणि 4 चारही कोन एकरूप आहेत. याचा अर्थ या त्रिकोणाचा हा कोन या त्रिकोणाचा हा कोन एकरूप आहे असं आपण म्हणू शकतो. या त्रिकोणाचा हा कोन या त्रिकोणाचा हा कोन एकरूप आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग हे दोन त्रिकोण आपल्याला AA टेस्टनं सिमिलर येते. In triangle APR and triangle RQB, angle PAR congruent angle QBR from 4 आपल्या इथे 4 मध्ये आले होतं. हे दोन अँगल्स एकरूप आहेत. देन अँगल PRA congruent angle QRB, opposite angles. Therefore triangle APR similar triangle RQB. A टेस्ट ने हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होतील. आणि थर्ड जे आहे ते काय म्हणते पहा, फाइंड अँगल RQB हा कोन करायचा आहे. इफ अँगल PAR हा कोन 35 अंशाचा असेल तर आपल्याला हा कोन करायचा आहे. पहा हा कोन 35 चा आहे. हे दोन कोन एकरूप असल्यामुळे हा 35 चा, हे दोन एकरूप असल्यामुळे हा 35 चा, हा 35 चा असल्यामुळे हा 35 चा येईल. पहा अँगल PAR is equal to 35 degree. Therefore angle QRB is equal to angle QBR is equal to 35 degree. हे दोन्ही कोन 35 चे येतील. आणि मग in triangle QRB we know that sum of angles of a triangle is 180 degree. Therefore angle QRB plus angle QBR plus angle RQB is equal to 180 degree. Therefore 35 degree plus 35 degree plus angle RQB is equal to 180 degree. Therefore